गुन्हेगारी वाढत चालली। दररोज वेगळ्या वेगळ्या गुन्हेगारांना त्यांच्याच जवळचे लोक धोका देत आहेत, गोळ्या घालतायत, कोर्टेने वार करतायत, सूड उगवतायत किंवा त्यांना संपवण्याचं काम होतं। पण मारणारी कोण आहे? बंडू आंदेकर यांना आणि त्यांच्या इतर सगळ्या गँगला धोका कुणाकडून आहे चर्चा की नानापेठेमध्ये याच ठिकाणी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना मारण्यात आलं। गुन्हेगारी वाढत चालली। दररोज वेगळ्या वेगळ्या गुन्हेगारांना त्यांच्याच जवळचे लोक धोका देत आहेत, गोळ्या घालतायत, कोर्टेने वार करतायत, सूड उगवतायत किंवा त्यांना संपवण्याचं काम होतंय। पण मारणारी कोण आहेत? बंडू आंदेकर यांना आणि त्यांच्या इतर सगळ्या गँगला धोका कुणाकडून आहे चर्चा केली गेली तर त्यांना धोका सोकियांकडून झाला। वनराज आंदेकरांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं, खरं तर राजकारणामध्ये चांगलं नाव असणारं, तरुणांशी चांगला संपर्क असणारं आणि सगळ्यात महत्वाचं सांस्कृतिक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे वनराज आंदेकर हे घरातल्याच घरभेद्यांनी सख्या बहिणींकडून, दाजीकडून आणि त्यांच्याच वडिलांसोबत पूर्ण वेळ असणाऱ्या गायकवाड नावाच्या व्यक्तीकडून जर त्यांच्यावर अशा पद्धतीनं गंभीर हल्ला झाला असेल, म्हणजे प्रत्येक गुन्हेगारीमध्ये, प्रत्येक गुन्ह्यामध्ये शत्रूकडून जेवढा काही घातपात होण्याची शक्यता असते त्याच्यापेक्षा भयानक स्वकीयांकडून असते, हे वेगळं सांगायची गरज नाही। त्याच्या अगोदर मोहोळ प्रकरण झालं। मोहोळांना सुद्धा त्यांच्या सहकार्याकडून त्यांच्याच घराच्या आसपास गोळ्या घालून मारलं गेलं। महाराष्ट्रासमोर पुण्यातली गेल्या 6-8 महिन्यातली ही प्रमुख 2 उदाहरणं आहेत। मोहोळ टोळी सुद्धा मोठी आहे आणि आंदेकर सुद्धा। बंडू आंदेकर हे सुद्धा स्वतः म्हणजे लाईफ लागलेले किंवा ज्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती तो संपूर्ण कारावास भोगून आलेले, तरी सुद्धा त्यांच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अजूनही जरी वय झालेलं असलं आणि ते आता माध्यमांसमोर येऊन जरी म्हणले असते तरी उद्या परत त्यांच्यात गँगवर जर झाली तर वेगळं वाटायला नको। पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण गुन्हेगारी संदर्भातल्या समोर चर्चा करतोय, परंतु ज्या तरुणाईला नवीन अट्रॅक्शन मिळतंय, अल्पवयीन मुले आहेत, अल्पवयीन मुलं ज्या पद्धतीनं गुन्हेगारीकडे वळतायत ते कुठले आहेत? उच्चभ्रू सोसायटी मधले आहेत, श्रीमंतांच्या घरची मुलं आहेत का? या मुलांना मरणाची आणि मारण्याची अजिबात भीती नाही, कायद्याचा धाक नाही। आता याच्यावर चर्चा कोण करणार? झोपडपट्ट्यांमध्ये किंवा जुन्या पुण्यामध्ये जिथं प्रचंड लोकसंख्या अशी गच्च भरलेली आहे, गोरगरीब कुटुंबातल्या पोरांना एक नवीन अट्रॅक्शन फॅड ज्या पद्धतीनं नजरेसमोर आलेलं आहे, आज लहान लहान मुलं गुन्हेगारीकडे वळतायत। त्यांचं काउन्सिलिंग कोण करणार आहे की नाही? खरं तर तरुण पोरांचं गुन्हेगारीकडे नव्याने वळलेले किंवा जे गुन्हेगारीमध्ये असताना आता बाल सुधारगृहात आहेत, सरकार आणि न्यायालय यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहणार का त्यांचं वैचारिक परिवर्तन करून त्यांचं पुनर्वसन करणार? हा सुद्धा संशोधनाचा विषय। पुण्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, खरं तर पुण्याची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 40% जनता आजही स्लम मध्येच राहते। SRA वगैरे हे सगळं बिल्डरांना आणि नेत्यांच्या चेल्याचा पट्ट्यांना खरं तर त्यांच्या पुनर्वसनासाठीचा केलेला कार्यक्रम आहे, परंतु गुन्हेगारीपासून अजूनही झोपडपट्ट्यांमधली मुलं पोरं
ही गुन्हेगारीला चिटकून आहेत याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं नाही. घराघरात गुन्हेगारी आहे, घराघरात गुन्हेगार तयार होत आहेत. कायद्याची भीती नाही, 18 विश्व दारिद्र्य आहे, हाताला काम नाही, रोजगार नाही. नाव, दहशत आणि प्रतिष्ठा करण्यासाठी वेळ प्रसंगी पोलिसांचा सुद्धा धाक त्या गुन्हेगारावर नाही. कारण पोलिसांच्याच आसपास, पोलीस स्टेशनच्याच आसपास किंवा गुन्हेगारांच्याच आसपास ज्या पद्धतीची संख्या वाढते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, ती विचार करता प्रचंड भयानक आहे. ज्या पद्धतीनं शरद मोहोळांचा घात झाला, त्यांचा खून झाला, त्यांची लोक ज्यांनी मारले त्याचाही बदला घेतील. वनराज आंदेकरांना ज्या पद्धतीनं घातपातांनी मारलं जवळच्याच लोकांनी, कारण शोधलं तर फक्त दुकान अतिक्रमणामध्ये पाडलं. हा राग आहे का अजून जुने वेगळे वेगळे राग आहेत? तू मोठा की मी मोठा? ज्या घरामध्ये महापौरांपासून एका वेळेस 4-4 नगरसेवक ज्या कुटुंबात असायचे, त्या कुटुंबातल्याच लोकांनी घात करून जी दहशत होती ती अजून वाढली का कमी झाली याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. तिथं सुद्धा आता सूड उगवला जाईल. बाप म्हणणारा आता लेकीच्या आणि जावयांच्या विरोधात कटकारस्थान रचणार की ज्यांचा खून झालाय, ज्यांना संपवलं गेलंय, त्यांच्या जवळचे त्यांचे सगळे मित्र सहकारी, म्हणजे ज्या पद्धतीनं तेही सूड उगवतील, हे किती दिवस चालत राहणार. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये तरुण पिढीनं कुणाचा आदर्श घ्यायचा? महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचं काय? पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचं काय? गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच व्यवस्थेमध्ये होणार. आणि आता जे मारून गेलेत आणि हिरो म्हणून तिकडं येरवडा जेल असेल किंवा कुठल्याही जेलमध्ये परत तिथून ह्या सगळ्या गँग चालवणार, दहशत निर्माण करणार. छोटा गुंड आता हळूहळू मोठा होणार आणि मोठा गुंड वयानुसार आता हळूहळू थकायला जाणार. मग तो त्याचा उत्तराधिकारी तयार करणार आणि हा याची गँग मोठी करणार आणि याच्यामध्ये सुडाचं आणि खुनशी राजकारण अर्थात टोळी युद्ध चालू राहणार. याच्यात परत वर्षानुवर्ष लहानाची पोरं मोठी होणार, लहान पोरं परत हीच गुन्हेगारी पाहत चित्रपटातल्या वेगळ्या वेगळ्या दृश्यासारखं परत अट्रॅक्शन येणार आणि सगळी गुन्हेगारीकडे वळणार. म्हणजे कितीही पोलीस दप्तरी नोंद असली, कितीही गुन्हे दाखल असले, कितीही त्या ठिकाणी मर्डर केलेले असले, नंबरकारी म्हणून त्यांना ओळखलं जाणार. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, मग फुल मर्डर, हाफ मर्डर, अशा पद्धतीनं त्याची गणती होणार. त्यालाही तसा स्ट्राईक रेट मिळणार आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब उद्ध्वस्त होणार. लग्न झालेल्या एखाद्या तरुण पोरांनी समोरच्याला मारल्यानंतर तो लाईफ तिकडे जाणार, त्याला अजन्म कारावास होईल किंवा अजून काही शिक्षा होईल. परंतु तो आतमध्ये जाणार. कुटुंब, बायका, पोरं मात्र पाठीमाग किंवा आईवडील असतील, अत्यंत वाईट आयुष्य जगणार. दहशत कामाची आहे की नाही माहित नाही, पण एकदा आलेलं आयुष्य तुम्ही एकतर संपवताय, नाहीतर तुमचं आयुष्य त्या कोठडीमध्ये घालवताय. याच्यावर सुद्धा कोण प्रकाश टाकणार आहे की माहित नाही. गुंड गुंडाला मारणार आहे, छोटा गुंड मोठा होणार आहे, गुन्हेगारीचा शिक्का बसणार आहे, या सगळ्यातून आयुष्य झिजणार आहे. याच्यावर कुणीही चर्चा करायला आणि विचार करायला तयार नाही. म्हणून असं वाटतं तरुण पोरांचं, भले ते झोपडपट्ट्यांमध्ये, स्लम एरियामध्ये किंवा गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या पोरांचं वैचारिक परिवर्तन आणि पुनर्वसन, गुन्हेगारींपासून कसा कायद्याने तुमचं आयुष्य त्या ठिकाणी शिक्षा लागल्यानंतर उद्ध्वस्त होईल. पनिशमेंट ही ठरलेली आहे. गुन्हेगारी आणि गुन्हेगारीला शिक्षा ही होणार आहे. कायद्याने तुम्हाला कुणालाही सुट्टी मिळणार नाही.
भले पळवाट शोधायचा प्रयत्न होईल, परंतु ज्याला तू मारतोय तो मरेल ही कदाचित, मेला सुद्धा, पण तुला मारणारा सुद्धा कोणतरी जिवंत असतो. ही वेगळ्या वेगळ्या पॅटर्न मध्ये आपण पाहत आलेलो आहे. मग ही सगळी लढाई त्या गुन्हेगाराशी संबंधित आहे की गुन्हेगारीशी संबंधित आहे. याच्यातून तरुणाई उद्ध्वस्त होतीये, तरुणांचा देश म्हणून चर्चा करतोय. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे म्हणून सांगतोय. ज्या पोरांच्या आईबापांच्या हाताला काम नाही, उद्योगधंदा नाही, किंवा सन्मानाची, हक्काची आणि स्वाभिमानाची भाकरी खायची ज्यांची तयारी नाही, इच्छा नाही किंवा मिळतच नाही, ते अशा वाईट प्रवृत्तीकडे वळतात. त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे असं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून वाटतं. परंतु तरुण पोरांचं असं करिअर उद्ध्वस्त होणं हे ना त्या कुटुंबासाठी, राज्यासाठी, ना देशासाठी भूषावह नाही. हे तितकंच महत्वाचं आहे. तरुणांची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि तरुण पिढी अशी व्यसनाधीनतेकडे, गुन्हेगारीकडे किंवा इतर गोष्टीकडे वळू नये. कारण गावखेड्यामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आज ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते, त्याच पद्धतीनं या सगळ्या शहरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, गरिबीमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण सुद्धा फार भयानक आहे. एका बाटलीसाठी सुद्धा मारणारे, बिलासाठी एखाद्याला मारणारे, किंवा सूडबुद्धीतून, छोट्या किरकोळ कारणातून किंवा अनैतिक संबंधातून किंवा संशयावरून सुद्धा एकमेकाला मारणारे प्रकरण घडतायत. ते घडले नाही पाहिजे आणि चुकीचं काही झालं नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. तरच हा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होईल. नाहीतर गल्लोगल्ली, गावागावात तरुणाई आणि त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि त्यांना वाचवायला आणि पाहायला कुणी नसेल. नेते वापरून घेतील, पुढारी तुमचं वैचारिक शोषण करतील, सगळे स्वतःचे घर भरतील, करिअर आणि आयुष्य तुमचं उद्ध्वस्त होईल. फक्त एवढाच विचार व्हावा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.